नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। कंदोरीचा कार्यक्रम आटपून भोकरकडे परत येत असताना झालेल्या अपघातात नातू आणि आजोबा ठार। कंदोरीचा कार्यक्रम आटपून भोकरकडे परत येत असताना झालेल्या अपघातात नातू आणि आजोबा ठार झाल्याची घटना दिनांक 3 जून रोजी घडली आहे। सदरची दुःखद घटना ही पोलीस स्टेशन तामसा हद्दीतील टाकराळा फाटीजवळ झाला आहे। यात 5 वर्षाचा नातू आणि आजोबा ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। या अपघातामध्ये शेख सलमान शेख दावल वय 5 वर्षे, खाजामिया हसनसा पठाण वय 54 वर्षे हे ठार झाले आहेत। यातील मयत आणि फिर्यादी अनिसा बेगम शेख दावल हे आपल्या 2 मुलीसह पोठा येथील नातेवाईक अमीर यांच्या घरी कंदोरीच्या कार्यक्रमास गेले होते। सायंकाळी ऑटो रिक्षाने भोकरकडे जाण्यासाठी टाकराळा फाट्याजवळ ऑटोला विचारत असताना शाईन होंडा कंपनीच्या मोटारसायकल स्वाराने खाजामिया व मुलगा शेख सलमान व शेख लायक शेख मौला यांना पाठीमागून जोराची धडक दिली। यामुळे खाजामिया हे डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने जागीच मरण पावले। शेख सलमान हा नांदेड येथे उपचारादरम्यान मयत झाला। या अपघाती घटनेमुळे भोकर शहरात हळहळ व्यक्त केले जात आहे। शेख सलमान हा 5 वर्षीय चिमुरड्याच्या दुःखद निधनाबद्दल भोकर शहरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त करत त्याच्या आठवणींना उजाळा दिला आहे। रयत संवादसाठी हमीद खान पठाण, भोकर, नांदेड।